नमस्कार, मी प्राध्यापक उत्तरा तडवी आणि आज आपण युनिट 3मधलं BA भाग 2 सेमिस्टर 3 आणि युनिट 3 यामधलं क्रमांक 1 पाठ्यक्रमातील तालांचा सविस्तर परिचय देऊन ताल दुगुन या लयमध्ये लिपिबद्ध करणे हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम काही बेसिक गोष्टी आपण लक्षात घेऊ. तर ताल म्हणजे काय? तल या धातूच्या प्रत्ययापासून ताल हा शब्द अस्तित्वात आला. ताल काल क्रियामानम अशी तालाची व्याख्या केली जाते. गायन, वादन, नर्तन या क्रियेतील कालमापन करण्याच्या प्रमाणित क्रियेला ताल असे म्हणतात. ताल समय, अवधी, वेळ, गती मापण्याच्या क्रियेला ताल असे म्हणतात आणि हे मापन तबला किंवा मृदंग या वाद्यांच्या साहाय्याने केले जाते. आता लय म्हणजे काय? तर लय म्हणजे दोन मात्रातील समान अंतराला लय असे म्हणतात. लय म्हणजेच गती किंवा वेग होय. तालातील लय हा एक प्रमुख घटक आहे. लयचे मुख्य 3 प्रकार आहेत: विलंबित लय, मध्य लय आणि द्रुत लय. तालाच्या अंतर्गत मुख्य घटक आहेत ती कोणती? तर तालाच्या मात्रा, आवर्तन, सम, काल, टाळी, विभाग किंवा खंड. तर ह्याचं थोडंसं आपण विश्लेषणात्मक पण बघू. तालातील मुख्य घटक कोणते? तर सर्वप्रथम आहेत तालाचे मुख्य 10 वर्ण. तबला हे वाद्य वाजविताना त्यातून जी अक्षरे निघतात त्या अक्षरांना वर्ण असे म्हणतात आणि ते मुख्य 10 बोल किंवा अक्षरे किंवा वर्ण होत. ती कोणती आहेत? तर ध, ग, द, र, क, ट, न, ध आणि ड ही मुख्य 10 वर्ण किंवा अक्षरे किंवा याला बोल असे म्हणतात. आता तालाच्या मात्रा म्हणजे काय? तर तालातील एका आवर्तनात म्हणजे एका ओळीमध्ये बोलांची, या वर्णांची किंवा अक्षरांची किंवा बोलांची काही विशिष्ट संख्या असेल त्यास मात्रा असे म्हणतात आणि या विविध मात्रा संख्येवरून वेगवेगळे ताल निर्माण होतात. तालाच्या मात्रा या ठराविक असतात. जसं त्रितालाच्या मात्रा 16, रूपक तालाच्या मात्रा 7 याप्रमाणे. आता आवर्तन म्हणजे काय? प्रत्येक तालाच्या एका पूर्ण मात्रा समूहाला आवर्तन असे म्हणतात. समेपासून ताल सुरू होतो आणि त्या तालाच्या निश्चित मात्रा पूर्ण झाल्यानंतर परत पहिल्या मात्रेवर येतात तेव्हा त्या तालाची एक फेरी पूर्ण झाली त्यास एक मूळ आवर्तन असे म्हणतात. या ठिकाणी आपण एखाद्या देवळात गेलो, देवाचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा एक आपण पूर्ण मारली तर याला एक आवर्तन झालं असं देखील म्हणता येतं. त्यानंतर सम आणि इतर टाळ्या. तालामध्ये जी पहिली मात्रा असते त्या मात्रेला सम असे म्हणतात. समेलाच भरी, न्यास असे सुद्धा म्हणतात. आणि टाळ्या कशाला म्हणतात? टाळ्या केव्हा द्यायच्या? तर प्रत्येक खंड विभागातील पहिल्या मात्रेवर आघात करायचा असतो. त्या आघाताला जिथे आघात असतो तिथे टाळी दिल्या जाते. त्याचबरोबर काल. आता तालात जितकी समेची मात्रा महत्त्वाची तितकीच ही कालाची मात्रासुद्धा महत्त्वाची असते आणि लिहिताना कालाच्या जागी 0 असे लिहितात आणि हातावर ताल देत असताना खुणेनी हात बाजूला करतात आणि काल दाखवतात. कालाच्या जागेवर टाळी ही दिल्या जात नाही. समेचं चिन्ह आहे गुणाकार आणि कालाचं चिन्ह आहे 0. असं या दोन्ही चिन्हांनी सम आणि काल हे दर्शवितात आणि टाळ्यांसाठी त्या नंबरचे त्या मात्रांचे नंबर देतात. त्यानंतर विभाग किंवा खंड म्हणजे काय? तर तालातील आघातादी वजनानुसार
तालाची विभागणी करतात, भाग करतात, त्यास खंड किंवा विभाग असे म्हणतात. हे विभाग उभ्या रेषेने स्पष्ट दर्शवितात. आता आपण इथे बघणार आहोत ताल दादरा. आधी याची शास्त्रीय माहिती बघू. याच्या मात्रा आहेत 6, खंड आहेत 2. प्रत्येक खंडात 3-3 मात्रा. सम पहिल्या मात्रेवर आहे, काल चौथ्या मात्रेवर आहे. हा ताल कशासाठी वापरला जातो तर उपशास्त्रीय गीत प्रकार, ठुमरी, दादरा हा गायनातलाच गीत प्रकार आहे, त्यासाठी हा ताल वापरला जातो. याचबरोबर भक्तिगीत इत्यादी गीत प्रकारांसाठी हा ताल उपयोजिला जातो. आता मूळ लय म्हणजे काय तर एक मात्रा, एक अक्षर किंवा बोल म्हणजेच मूळ लय होय. तर इथे आपण पाहू शकतो की खंड 2, मात्रा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. एका मात्रेखाली आहे 10, दुसऱ्या मात्रेखाली आहे धी, तिसऱ्या मात्रेखाली आहे ना, चौथ्या मात्रेखाली आहे धा, पाचव्या मात्रेखाली आहे ती आणि 6व्या मात्रेखाली आहे ना. धा, धी, ना, धा, ती, ना. आणि पहिल्या मात्रेवर आहे समेचं चिन्ह म्हणजे गुणाकार आणि चौथ्या मात्रेवर आहे कालाचं चिन्ह म्हणजे 0. इथे आपल्याला दिसेल की एक मात्रा त्यावर एकच अक्षर दिलेलं आहे, म्हणजेच ही झाली तालाची मूळ लय. आता दुगुण किंवा दुप्पट म्हणजे काय की एका मात्रेत 2 म्हणजेच मूळ लयीच्या एका मात्रेत 2 मात्रा किंवा बोलाक्षरे किंवा स्वर भरले असता ती मूळ लयीची दुप्पट होते. आता वर सगळ्यात पहिला कॉलम आपल्याला दिसतो आहे खंड. खंडाचे कॉलम आहेत, 2 खंड आहे या तालामध्ये. त्यानंतर आहे मूळ लयीची मात्रा. मूळ लयीची मात्रा आधी आपण लिहून घेतलेल्या आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. त्यानंतर दुगुणच्या मात्रा लिहिल्या आहेत. आपण पहिल्या मात्रेखाली लिहिलेली आहे 1, 2, त्यानंतर आहे 3, 4, त्यानंतर आहे 5, 6, त्यानंतर आहे पुन्हा 1, 2, 3, 4 आणि 5, 6. ही दुगुण आपण सम ते सम अशी केली आहे. दुगुण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. हा पहिला प्रकार दुगुणचा आणि हा आपण पहिल्या मात्रेपासून लिहिलेला आहे. जसं धा धी, ना धा, ती ना, धा धी, ना धा, ती ना. आणि पुन्हा सम इथे आलेली आहे. धा धी ना धा ती ना, धा धी ना धा ती ना. अशा पद्धतीने समेपासून समेपर्यंत आपण 2 आवर्तनात ही दुप्पट केलेली आहे. त्यानंतर दुपटीचा एक दुसरा प्रकारसुद्धा पाहता येईल. दुपटीचा दुसरा प्रकार इथे आपल्याला भागाकार करायचा आहे. 6/2 बरोबर 3 म्हणजेच शेवटल्या 3 मात्रेत दुगुण ही बसते. 6/2 व्यतिरिक्त 6 म्हणजे शेवटच्या 3 मात्रेत ही दुगुण बसते. इथे आपण काय केलं आहे की ही एका आवर्तनात आपल्याला बसवायची आहे, म्हणून आधी आपण मूळ लय लिहून घेतली. धा धी ना, धा ती ना. त्यानंतर एका मात्रेतली जी दुगुण लिहायची आहे ती आपण चौथ्या मात्रेपासून लिहिलेली आहे. पहिल्या 3 मात्रा आपण मूळ लयीच्या लिहून घेतल्या. धा धी ना. त्यानंतर चौथ्या मात्रेपासून धा धी ना धा ती ना. ही आपण एका आवर्तनात ही आपण दुगुण दादऱ्याची केलेली आहे. त्यानंतर आणखी एक सोपा प्रकार सांगता येईल. आधी आपण नुसताच ताल लिहून घ्यायचा, त्याला खंड लिहायचे नाही. त्यानंतर शेवटून आपण ते एका मात्रेत 2-2 अक्षरं बसवत आणायची. शेवटून जसं ती ना,
ना धा धा धी. आणि याला शेवटून आपण मात्रा पण देऊ शकतो, जसं 6, 5 आणि 4 याप्रमाणे. चौथ्या मात्रेपासून आपली ही एका आवर्तनात दुप्पट बसते. म्हणजेच धा धी ना धा धी ना धा ती ना धा याप्रमाणे. आणखी एक दुसऱ्या तालाचं उदाहरण इथे देते. ताल झपताल. याची आधी आपण शास्त्रीय माहिती बघू. मात्रा 10, खंड 4, प्रत्येक खंडात 2-3 2-3 मात्रा. सम पहिल्या मात्रेवर, काल 6व्या मात्रेवर, इतर टाळ्या 3 व 8व्या मात्रेवर. आणि हा ताल सरगमगीत, लक्षणगीत, छोटा ख्याल इत्यादी गीत प्रकारांसाठी उपयोजिला जातो. त्या झपतालाची मूल आहे जसं एक मात्रा एक अक्षर याप्रमाणे धी ना धी धी ना ती ना धी धी ना याप्रमाणे. 4 खंड आहेत. पहिल्या खंडात 2 मात्रा, दुसऱ्या खंडात 3 मात्रा, तिसऱ्या खंडात 2 मात्रा आणि चौथ्या खंडात 3 मात्रा. म्हणजे मात्रा विभाजन आहे 2-3 2-3 याप्रमाणे. त्यानंतर पुन्हा सम ते सम हा आपण याची पहिल्या प्रकारात आपण दुगुण केलेली आहे. दुगुणचा पहिला प्रकार सम ते सम आपण करतो आहे. म्हणजे एक मात्रा, त्या एका मात्रेत 2 अक्षरं, 2 मात्रा किंवा 2 बोल भरायचे. जसं मूळ मात्रा आपल्याला दिसतात आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिल्या मात्रेवर 1 2, दुसऱ्या मात्रेवर 3 4, तिसऱ्या मात्रेवर 5 6, चौथ्या मात्रेवर 7 8, पाचव्या मात्रेवर 9 10. हे झालं पहिलं आवर्तन. सम यायचे आहे म्हणून पुन्हा 6व्या मात्रेवर 1 2, 7व्या मात्रेवर 3 4, 8व्या मात्रेवर 5 6, 9व्या मात्रेवर 7 8 आणि 10व्या मात्रेवर 9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 10. आणि इथे 10व्या मात्रेनंतर पुन्हा पहिली मात्रा म्हणजे ती सम आली असं आपण समजायचं. तर इथे सम येण्यासाठी 2 आवर्तनं आपल्याला लिहावी लागेल, कारण आपण पहिल्या मात्रेपासूनच दुप्पट इथे लिहितो आहे म्हणून. तर धी ना धी धी ना ती ना धी धी ना. पुन्हा कारण सम यायचे आहे म्हणून इथे आपण कालापर्यंत पोहोचलो आहे. पुन्हा धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी. इथे दुगुणसाठी आपल्याला 2 आवर्तनं लिहावी लागली. सम ते सम ही दुगुण लिहिण्यासाठी आपल्याला झपतालाची 2 आवर्तनं लिहावी लागतात. त्यानंतर दुसरा प्रकार दुगुणचा. यामध्ये आपल्याला 10 भागेला 2, कारण आपल्याला दुप्पट करायची आहे म्हणून 2चा भागाकार 10 भागेला 2 करायचं. म्हणजेच 10 भागेला 2 बरोबर 5. म्हणजे शेवटल्या 5 मात्रेत दुगुण बसते. म्हणजे दुगुण कितव्या मात्रेपासून सुरू होईल, तर दुगुण ही सुरू होईल 6व्या मात्रेपासून. 5व्या मात्रेपर्यंत आपल्याला आवर्तन जसाच्या तसं लिहायचं आहे. आणि 6व्या मात्रेपासून आपल्याला दुगुण ही लिहावी लागेल. म्हणजे धी ना धी 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 ना धी धी ना ती ना धी धी ना धी. अशा पद्धतीने आपल्याला एका आवर्तनामध्ये दुगुण ही लिहिता येते. हा देखील एक सोपा प्रकार आहे. त्यानंतर ताल रूपक. ताल रूपक ह्यासाठी घेतला की हा ताल विषम मात्रेचा आहे. 7 ही विषम मात्रा आहे आणि याच्या पूर्ण मात्रा या 7 आहेत. यामध्ये खंड 3, पहिल्या खंडात 3 मात्रा, दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडात 2-2 मात्रा.
या तालामध्ये सम आणि काल हे पहिल्या मात्रेवरच दर्शवतात. तर रूपक ताल कशासाठी वापरतात? सरगमगीत, लक्षणगीत, छोटा ख्याल, तराणा, सुगम संगीत, भावगीत, नाट्यगीत, भजन इत्यादी गीत प्रकारांसाठी रूपक ताल हा उपयोजिला जातो. आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे सम आणि काल हे पहिल्याच मात्रेवर असल्यामुळे वर्तुळामध्ये गुणाकाराचं चिन्ह सम आणि कालाचं निदर्शक आहे, म्हणून ते एकाच ठिकाणी अशा पद्धतीने लिहितात. त्या ताल रूपकची मूळ लय तीन तीन धीना धीना अशा पद्धतीने तीन तीन धीना धीना. इथे आपण पाहू शकतो पहिल्या मात्रेवर वर्तुळात गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे, त्यानंतर चौथ्या मात्रेवर दुसरी टाळी आणि सहाव्या मात्रेवर तिसरी टाळी, म्हणून आपण 2 आणि 3 तिथे लिहिलेलं आहे. त्यानंतर रूपक तालाची दुगुण सम ते सम म्हणजे पहिल्या प्रकाराने कशी करायची, किती आवर्तनं भरावी लागतील आपल्याला 7 मात्रेमध्ये, तर ते पाहूया आपण. तर पहिल्या मात्रेपासून आधी तर हा विषमताल असल्यामुळे आपल्याला तो सम करावा लागेल. तो सम करण्यासाठी आपल्याला 1 हा आकडा आधी लिहावा लागेल. 1 हा आकडा लिहिल्यामुळे तो ताल सम पद्धतीचा होईल आणि आपल्याला दुगुण करायला सोपी होईल. म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे, 1 3 तीना धीना धीना. चौथ्या मात्रेपर्यंत आली, पुन्हा 1 3 पाचव्या मात्रेपासून तीना धीना धीना. समजून आली नाही म्हणून पुन्हा दुसऱ्या मात्रेपासून 1 3 तीना धीना धीना. अजूनही सम आली नाही आहे, पुन्हा 1 3 तीना धीना धीना. पुन्हा 1 3 तीना धीना धीना. पुन्हा आता 6व्या मात्रेपर्यंत आलो आहेत आपण, तर 7व्या मात्रेपासून पुन्हा उचलावी लागेल. 1 3 तीना धीना धीना. पुन्हा 1 3 तीना धीना धीना आणि 3 म्हणजे पहिली मात्रा आपल्याला ह्याच्यानंतर मिळाली. मग सम ते सम हे आपल्याला दुगुण लिहिण्यासाठी किती आवर्तनं लिहावी लागली? 1 2 3 4 5 6 आणि 7. सम ते सम आपल्याला दुगुण बरोबर येण्यासाठी रूपक तालाची 7 आवर्तनेही लिहावी लागली. त्यानंतर एका आवर्तनात जर आपल्याला दुगुण लिहायची असेल तर पुन्हा आपल्याला 7/2 बरोबर 3.5 म्हणजे 3.5 मात्रेत ती दुगुण ही बसते. म्हणजे तिसऱ्या मात्रेनंतर दुगुण ही सुरू होते. आधी 3 मात्रेपर्यंत आपण ताल जसाच्या तसा लिहायचा आहे. त्यानंतर चौथ्या मात्रेपासून 1 3 तीना धीना धीना. 1 3 तीना धीना धीना आणि 3 अशा पद्धतीने ताल रूपकचा हा दुसरा प्रकार, दुगुणचा दुसरा प्रकार सांगता येईल. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणत्याही तालाची दुप्पट सम ते सम लिहिता येते, मात्र समेपर्यंत बोल हे लिहावे लागतात. आणि जर लयकारीच्या एकाच आवर्तनात लिहायचं असेल तर आपल्याला अंतिम आवर्तन घ्यावे लागेल, कारण लयकारीनंतर सम येणं आवश्यक ठरतं. या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला संदर्भ ग्रंथ म्हणून संगीतशास्त्र विजयनी हे पुस्तकसुद्धा वापरता येईल. मी सुद्धा संदर्भ ग्रंथ म्हणून याच पुस्तकाचा वापर केलेला आहे. धन्यवाद.